जिल्हाध्यक्ष तथा देशाची सेवा करून आता साधी सांगितलं सर तिकडं सेवानिवृत्ती घेऊन पूर्ण वेळ आपल्या बीडसाठी आणि बीडच्या समस्यावर आवाज उठवण्यासाठी ज्यांनी खंबीर नेतृत्व केले असे बीडचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अशोक गोयडे, तसेच या शहरातले माझ्या परिचयात असलेले 20 वर्षापासूनचे ज्यांनी छोट्या छोट्या अगदी लहान लहान समस्येवरचा आवाज उठवण्यासाठी रस्त्यावर येणारे आदरणीय काशीरभाई मुंडे, तसेच बीड शहराचे अध्यक्ष आदरणीय सादिकभाई, आम आदमी पार्टीचे मीडिया जिल्हा प्रमुख आदरणीय शेरकर साहेब, तसेच जिल्ह्याचे उपाध्यक्ष पठाण साहेब आणि या तालुक्याचे अध्यक्ष विटकर साहेब आणि सर्वच कनिवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी प्रथम आभार मानतो. आपण या पार्टीमध्ये काही साहेब एडी साहेब बोलले, सादिकभाई बोलले, प्रत्येक गोष्ट ही आपल्या हक्कासाठी बांधलं पाहिजे आणि बांधण्यासाठी कुठेतरी एक व्यासपीठ पाहिजे आणि ते खरं बांधण्याचं व्यासपीठ जर कुठलं असेल आजच्या घडीला आपल्या देशामध्ये आम आदमी पार्टी आहे. बघा बोलताना मग असे सांगत होते साहेब या पक्षामध्ये एवढंच आहे की कुठल्याही नेत्यासाठी आपल्याला कुठलं कार्य करायचं नाही किंवा पक्ष आपल्याला काही देऊ शकत नाही, पण आपल्या हक्कासाठी आपल्याला भांडायचं आहे. सर्वांनी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळ्यांना मला हे करायचे या तालुक्यामध्ये खास वाटणाऱ्यानंतर सगळी युवा पिढी विकट साहेबांना सगळे युवा पदाधिकारी निवडले, हे सगळ्यांना आपले हक्क आहेत किंवा आपल्या काय समस्या आहेत याची जाण असते प्रत्येकाला. आताच बघा नासिरभाई बोलताही पण होते की आम्हाला तरुण मोर्चाला का बोलवून नाही भेटला. आपण ती संधी नासिरभाई आता आपण उपलब्ध करू. आपण याच आठवड्यामध्ये केसवरच मोर्चा काढू तसा मोठा, कारण आपल्याकडे युवा आहेत एवढेच. आपण एवढे काय आलो तरी भरपूर झाला. आपण एक मोर्चा चांगला काढूया, रुंड घेऊ परत काय केलं एकदा सरकारला रुंड दाखवू आपल्या इथं गेस मधून आणि त्यासाठी सगळ्या पदाधिकारी लढायचं आहे. सादिकभाई मग म्हणत होते आम आदमी पक्ष मुळात आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टीसाठी भांडतो आणि खरी समस्या आहे तुम्हाला चांगलं शिक्षण भेटलं, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य जर शासनानं मला दिलं तर बाकी काही लागत नाही, बाकी आपण सगळं शिक्षण त्या करतो. आज जर पाहिलं शिक्षणाची दान सरकारनं बंद करत चालवले ते सगळ्या सरकारी शाळा बंद होत चालल्या. त्याला कारण आपणही आहोत, ही पण आपल्याला जाण असली पाहिजे. आपण आपली मुलं कुठं इंग्रजी शाळेमध्ये घालतो आणि आपल्या शासनाच्या शाळा आहेत मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडायला, तर ते पण आपल्याला त्याचा प्रसार करावा लागतो. लोकांना आपल्याला त्याच्यासाठी वचन निर्माण करावं गावामध्ये त्याच शाळेमध्ये आपला दर्जा पाहिजे. गावातल्या आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेली आज तुम्ही पाहत असाल तर देशातले जेवढे IAS आहेत किंवा IPS जे अधिकारी आहेत किंवा राजकारणी आहेत सगळे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले लोक आहेत, सगळे शिकलेले आहेत. आपण तोच दर्जा आपला तो कायम टिकवायचा आहे आणि त्यासाठी आपण सगळे एकत्र येऊया.